गोविंदा पथकाच्या वतीने 9 थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते अपयशी ठरलेले आहेत। तरी देखील त्यांचा उत्साह आपल्याला वाढलेला दिसून होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांचा सत्कार या ठिकाणी रवींद्र फाटक यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची देखील दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं गोविंदा या ठिकाणी जमलेला आहेत। अनेक पथक या ठिकाणी येत आहेत, थर लावण्याचा प्रयत्न करत आहेत। मोठा जल्लोष आणि मोठा उत्साह या संपूर्ण गोविंदा पथकांमध्ये पाहायला मिळतोय। पाण्याचा फवारा देखील मारला जातोय आणि एकंदरीत आनंदाचा हा सगळा जल्लोष आणि हा जल्लोष पाहण्यासाठी या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर ठाणेकर या ठिकाणी जमलेले असतात। ही दृश्य देखील आपण पाहतोय। सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आलेली आहे, तर पोलिसांना देखील या ठिकाणी काही भगिनी या ठिकाणी राखी बांधतानाची दृश्य आपण दुसऱ्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। एका बाजूला संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आणि दुसऱ्या बाजूला स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी देखील आपण पाहतोय। स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याच्या ठिकाणी पोलिसांना महिला गोविंदा पथकाच्या वतीने राखी बांधली जातानाची दृश्य देखील आपण पाहतोय। या दोन्ही प्रमुख दहीहंड्या आणि मोठ्या जल्लोषामध्ये आता पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या गोविंदा पथकांनी बक्षिसं जिंकलेली आहेत त्या गोविंदा पथकांचा सन्मान देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी केला जातोय। तर तिकडे स्वामी प्रतिष्ठान ठाण्याची दृश्य देखील आपण पाहतोय। महिला गोविंदा पथक जी आहेत ती पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करतायत। खऱ्या अर्थानं लक्षवेधक अशी ही सगळी दृश्य आहेत। दहीहंडीचा हा सोहळा आणि नुकतंच रक्षाबंधन देखील पार पडलेला आहे। पोलिसांना राखी बांधण्याचा हा अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय। सगळ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होत असतानाची दृश्य आपण पाहतोय। संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी संबोधित देखील केलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री रवाना होत आहेत। गोविंदा पथकानं मुख्यमंत्र्यांच्या समोर थर लावण्याचा प्रयत्न देखील केलेला, तो प्रयत्न आपण पाहतोय। हात उंचावून मुख्यमंत्री शिंदे हे उपस्थितांना अभिवादन करतायत। संकल्प प्रतिष्ठानच्या मानाच्या दहीहंडीच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आपण पाहिलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।